मार्गशीर्षाचे गुरुवारांची पूजा केलीत ना, मग बघूया माता लक्ष्मी आपल्याला काय आशीर्वाद देणार आहे. चला, अलाविंग. ओके, सगळ्यात पहिले कार्ड जे आलेलं आहे त्याच्यामध्ये मला दिसतंय की माता लक्ष्मी तुम्हाला सांगते की तुम्हाला भरपूर धनदौलत मिळणार आहे, पण ती तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे. तुम्हाला विविध मार्ग सुचवले जातील, ज्या मार्गांमुळे धनदौलत कमवण्याची तुम्हाला संधी येईल, पण तुम्हाला ते वेगवेगळे मार्ग जे आहेत त्यांचा विचार करून त्यांना स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे, करेज. हे वेगवेगळे मार्ग जेव्हा तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्हाला ते करण्यासाठी जी शक्ती हवी आहे ती शक्तीसुद्धा मा लक्ष्मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आत्ता तुमच्या चिंतेतून जी काही आर्थिक चिंता चणचण तुम्हाला सतावते त्या चिंतेतून तुम्हाला बाहेर काढणार आहे माता लक्ष्मी. तुम्हाला सांगितलं जात आहे की नीम करोली बाबा यांचं तुम्ही स्मरण करा, त्यांची पूजा करा. जर का तुम्ही तुमच्यापैकी काही लोक निमकरोली बाबांचे भक्त असतील तर हनुमान दादांची सुद्धा तुम्ही सेवा करा, त्याच्यामुळे तुमचं कष्ट निवारण होईल. त्याचबरोबर हे बघा, माता लक्ष्मीचंच कार्ड आलेलं आहे आणि ती सांगते की आत्तापर्यंत तुमच्याकडे जी काही धनदौलत आहे त्या धनदौलतीसाठी तुम्ही आधी माता लक्ष्मीला ग्रॅटिट्यूड शो करा, थँक्यू म्हणा, तिचे आभार माना. तिला लक्षात ठेवा की तिच्यामुळेच तुम्हाला आज जे काही सुख आहे ते मिळतंय आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा माता लक्ष्मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे तिचे पूर्णतः तिचे आशीर्वाद द्यायला आणि तुमची झोळी भरून टाकायला. ओके, अशाच छान छान रील्ससाठी मला नक्की फॉलो करा मिस्टिकल प्रिया टॅरोवरती आणि मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.